स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सोलापूरच्या पूर्व भागातील ज्ञानगंगा म्हणून ज्या संस्थेला ओळखले जाते त्या पद्मशाली शिक्षण संस्थेतील भूम पुल्ली कन्या प्रशालेचा इयत्ता 10वीचा निकाल लागलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे। सोलापूरच्या पूर्व भागात गरीब कष्टकरी कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना घडवणारी एक शाळा म्हणजे भूम पुल्ली कन्या प्रशाला। या भूम पुल्ली कन्या प्रशालेतील एका विद्यार्थिनीने घरच्या परिस्थितीवर मात करत अभ्यासातून 93% किती टक्के मिळवलेले? 93.40% गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे। खरं म्हणलं तर श्रीलेखा गुंटूक असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे। आई विडी कामगार आहे आणि वडील सोलापुराच्या पूर्व भागातील मार्कंडे रुग्णालयामध्ये स्वीपर या पदावर काम करतात। घरची परिस्थिती बेताची आहे, तरी देखील या पालकांनी आपल्या मुलीला शाळेत पाठवून अभ्यास करायला लावला आणि त्या विद्यार्थिनीने शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेला आहे। स्वतः ती विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। आज तू शाळेत प्रथम आलेली आहे, कसं वाटतं तुला? काय सर, शाळेत प्रथम आल्याबद्दल खूप आनंद होत आहे। म्हणजे मी जे प्रयत्न केले, जे परिश्रम घेते त्याचं फळ आज मिळालेलं आहे। त्याचा खूप आनंद होत आहे मला। तुला जेव्हा आज दुपारी 1 वाजता कळालं की मी शाळेत प्रथम आलेले आहे, तुला कसं कळालं? शिक्षकांचा फोन आला का कसं काय? सर, मी निकाल बघत होते, त्याच्या आतच शिक्षकांचा फोन आला की 93.40% म्हणून असं कळालं मला। म्हणजे शिक्षकांनीच फोन केला। काय रिॲक्शन होतं जेव्हा आपण ऐकलो? कारण गेल्या महिन्याभरापासून आपल्याला उत्सुकता होती की 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपण पास होणार का, किती टक्केवारी मिळणार? सर, ऐकल्याबरोबर खूप आनंद वाटलं। म्हणजे मी एवढ्या दिवसापासून ज्याच्यासाठी वेट करत होते, ज्या क्षणासाठी वेट करत होते ते क्षण आज आलं 1 वाजता। तर ऐकून खूप आनंद वाटलं आणि मम्मी पप्पांसोबत खूप छान सेलिब्रेट केलं। आई वडील काय करतात तुझे? माझी आई विडी कामगार आहे आणि माझे पप्पा रुग्णालय हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात। स्वीपर? हो सर, स्वीपर म्हणून। कशा प्रकारचा अभ्यास तुने केलेला आहे? कारण आज बऱ्याच अशाच देखील मुली आहेत की बाहेरच्यामध्ये ट्युशन वगैरे लावून सुद्धा देखील त्यांना एवढे चांगले मार्क मिळत नाही, पण तुझ्यासारखे असे अनेक विद्यार्थी आहेत की घरची गरीब परिस्थिती असताना देखील मन लावून अभ्यास करतात। कसं तू अभ्यास केला आहे? सर, फर्स्ट ऑफ ऑल ट्यूशन मी लावलेलं नाही आहे। हां, ट्यूशन न लावता करणे म्हणजे थोडं हार्डच होतं। सगळे मला म्हणत होते की ट्यूशन न लावता अभ्यास करणं हार्ड आहे आणि तेवढे पर्सेंटेज 90च्या पुढे पर्सेंटेज घेणं हार्ड आहे। तरी मला क्वेश्चन्स म्हणजे शंका आली की मी करू शकते का नाही, पण नंतर मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि 9वी संपल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासूनच मी स्टार्टिंग केलं होतं आणि 10वी संपेपर्यंत अभ्यास चालूच ठेवला, कन्सिस्टन्सी ठेवला। कुठल्याही म्हणजे बाहेर कार्यक्रमला वगैरे जाणं ते बंद केलं। कन्सिस्टंटली अभ्यास केलं, रोज 2 ते 3 तास अभ्यास केलं, पण कन्सिस्टन्सली अभ्यास केलं। बिडी कामगार म्हणलं तर आपल्या पूर्व भागामध्ये असं आहे की जर आई बिडी करत असेल तर मुलगीसुद्धा बिडी करण्यामध्ये किंवा पान कापण्यामध्ये मदत करते। तसं काय तुझ्याकडनं होत होतं अभ्यासाबरोबर? नाही सर, कारण मम्मी विडी कामगार आहे, पण मम्मीची इच्छा आहे की मी विडी कामगार बनू नये आणि मी छान पदवीवर जावं फ्युचरमध्ये। तर मम्मीने मला कधीही वर्णन केलं नाही की मी घरातलं काम हे कुठलंही करत नाही सर। विडीचं काम ही मी कुठलंही करत नाही आणि मला कुठलं येत नाही। मम्मीने कधी बर्डन केलं नाही की तू हे कर, म्हणजे पेरेंट्सचं सपोर्ट होतं म्हणून मी हे करू शकले सर। अभ्यासाचं नियोजन किती तास अभ्यास करायची तुझं? मी शाळेत तर अभ्यास होतच असायचं सगळ्यांसोबत आणि घरी आल्यावर 2 ते 3 तास कन्सिस्टंटली अभ्यास केलं। पूर्ण वर्षभर केलं, पण फक्त 2 ते 3 तास केलं। शाळेचं सपोर्ट कसं होतं? कारण शाळेमध्ये आपण बघतो की शिक्षक जे शिकवतात आणि विशेष म्हणजे तू ट्युशनसुद्धा लावलं नाही, शाळेतील शिक्षकांचा कसा सपोर्ट होता तुला?
सर शाळेतील शिक्षक मी कधीही फोन करून किंवा शाळेत विचारले कुठलेही पुस्तक किंवा वही विचारलं तर त्यांनी लगेच जायचं सर. त्यांनी कुठलाही विचार न करता लगेच त्यांनी वह्या किंवा पुस्तक मला म्हणजे आणून द्यायचे. त्यांचा सपोर्ट खूप छान होतं कारण मी ट्युशन्सही लावले नव्हते तर त्यांनी लँग्वेजमध्ये ग्रामर असू द्या, रायटिंग स्किल असू द्या किंवा सायन्स आणि मॅथ्समध्ये ट्रिक्स सांगण्यापासून ते पूर्ण लिहिण्यापर्यंत सगळे मला शिक्षक सपोर्ट केलेत सर. म्हणजे त्यांनी दररोज न चुकता त्यांनी मला म्हणजे तुझं पर्सेंटेज छान यायला पाहिजे म्हणून त्यांनी नेहमी गाईड करायचे आणि मोटिवेट करायचे. हो सर, विशेष लक्ष द्यायचे. 11वीत कशात प्रवेश घेणार काय? 11वीत मी सायन्स साईडला घेणार आहे प्रवेश. PCBच्या साईडला घेणार आहे प्रवेश. श्रीलेखा गुंटुक या विद्यार्थीने 93.40% गुण मिळवून भूमपुल्लीगणा प्रशालेत पहिल्या येण्याचा मान मिळवलेला आहे. आपल्यासोबत त्या विद्यार्थिनीचे वडील आहेत. నువ్వు ఏడ పని చేస్తావు? ఏం నీ పేరు? నా పేరు నాగేష్ సత్యనారాయణ గుంటుక్. నేను మరకంటే లోపల సూపర్వైజర్గా పని చేస్తా. నీకు ఇట్లా తెలిసింది की మన బిడ్డే शाळेला ఫస్ట్ వచ్చింది, నీకు ఇట్లా ఏం రియాక్షన్ ఉండే? నాకైతే చాలా ఆనందం అయింది की నా బిడ్డే 93.40% गुण कशी 1 नंबर వచ్చింది शाळेला. నా अपेक्षा ఉండే की 99 आणि 100 वाढेది నా अपेक्षा ఉండే. पण మన అపేక్ష తుట్టేను. బట్ ठीक आहे మనం దానికి మనం అపేక్ష ఉండండి కసి ముంగట టైం కూడా ప్రయత్నం చేసాం కసి ఉందంటే కసి మళ్ళీ వచ్చినాం దానికి. ఇట్లా అభ్యాస చేస్తుండే శ్రీలేఖ, నువ్వు లక్ష పెడుతుండే ఇట్లా అభ్యాస కంటిన్యూ అభ్యాస చేస్తుండేది. మేము కంటిన్యూ దానికి 8 तास ते 10 तास अभ्यास ఇంకా దాన్ని బర్డన్ చేస్తుండే की अभ्यास की 97-98% రావాలి. ఇది మన ఇచ్చే ఉన్నది, నాది ఇచ్చే ఉన్నది, शाळेत ఇచ్చే ఉన్నది, సర్ మేడం అందరిది ఇచ్చే ఉన్నది. వాళ్ళకి శిక్షక్ బాబాబు సార్, దాస్ మేడం అందరిది, మేడంలు శిక్షకులు సర్లు అందరిది ఇచ్చే ఉండే की రావాలి. ఇంకేసి मुलगा वंशाचा दिवा ఉన్నాడని ఇట్లా మాట్లాడతాడు. ఒక బిడ్డే మన గుంటూకు పరివారది పేరు రోషన్ చేసింది, నీ కనుల్లో నీళ్ళు వేస్తున్నాయి. ఏం ఆనందం ఉన్నది, ఏం దుఃఖం ఉంది? నాకైతే బాగా ఆనందం వచ్చింది. ఎందుకు చెప్పనా की फर्स्ट వచ్చినంటే చాలా ఆనందం आहे. अरे 1 नंबर आहे. నీ शिक्षण ఎంత అయింది? నాది BA MSW అయింది. BA MSW. वा. మన घरची इथलं ఉన్న పరిస్థితి ఇట్లా పరిస్థితి బిక్కటే ఉన్నది. तरी देखील నువ్వు లక్ష ఇచ్చినావు? లక్ష ఇచ్చిన. ఏం అపేక్ష ఉన్నది బిడ్డేంచెల్? ఇప్పుడు 10वीला ఫస్ట్ వచ్చింది, 12वी గ్రాడ్యుయేషన్. దీని ముంగట మంచి ఇంకా శిక్షణ నేర్చుకేసి ముంగట పోవాలి. గిరే ఇచ్చే ఉన్నది. మంచి పోస్ట్ తీసుకోవాలి. ఇంకేసి గదే ఇంట్లో ఎరకాయిన చుట్టాలకు ఏమంటారు? ఫోన్లో అవి వచ్చినాయి బిడ్డే పాస్? ఫోన్లో వచ్చినాయి. కేవలం అంటాడు ఇంకా దీనికన్నా ముంగట ప్రగతి చేయి, ఇంకా దీనికన్నా మంచి ప్రగతి చేయి ఇంకేసి అని చెప్తుంది. आनंद म्हणत बिड्डे 1 नंबर आनंद, 1 नंबर आनंद. आपल्यासोबत श्रीलेखेची आईसुद्धा आहे. काय सांगाल? मुलगी एक आपल्या शाळेत प्रथम आलेली आहे. धरा तुम्ही हात धरा. काय वाटतं तुम्हाला, कसा आहे आनंद? लई खूप छान आनंद वाटते आम्हाला. मुलगी आमची नाव असं पुढं आणल्यामुळे मला लई आनंद आहे आज. मला काय बोलता पण येईना. असंच पुढं जावं, यश मिळावं म्हणून माझा याची इच्छा आहे. तुम्ही काय काम करता? बिडी कामगार आहे मी. बिडी कामगार. किती वर्षापासून बिडी कामगार? 15 लग्नाच्या पूर्वीपासूनच, लहानपासून बिडीच करते. तुम्हाला म्हणजे शाळा शिकण्याचं तुम्ही किती शिकलाय? मी 7वी शिकले. 7वी. का? तेव्हा परिस्थिती नव्हती आई वडिलांची, तसं म्हणून तसं. तुमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही, हां. पण तुम्ही आता मुलीला 10वी पर्यंत टाकला. आता मुलगी 1 नंबर आलेला आहे. काय वाटतं, म्हणजे एक बिडी कामगाराची मुलगीनं नाव सत्कार होत आहे सगळं? खूप आनंद वाटते आम्हाला, पण लई आनंद वाटते. कसं काम करायचे? घरी काम वगैरे लावत नव्हतं त्याला? नाही, पहिला शिक्षण महत्त्वाचं आहे. आमच्यासारखं काम नको त्याला, म्हणून आमच्यासारखं काम नको त्याला. चांगलं पुढं यश मिळावं म्हणून आम्ही काय काम सांगायची. अभ्यासात तेच महत्त्वाचे करायचे. ट्युशन काय लावलं नाही? ट्युशन आमची परिस्थिती नाही म्हणून ती पण समजून केली अभ्यास. तेवढं परिस्थिती बघूनच, घरचा घरी बघून, परिस्थिती बघून अभ्यास करत होती. खूप मेहनत करत होती. शाळेत शिक्षकांचं कसं होतं सपोर्ट? छान आहे, सगळे शिक्षक छान आहेत. साधू टीचर, सर टीचर सगळेजण छान आहेत. मुलीला लई बोलायचे, लक्ष ठेवायचे. जेव्हा तुम्हाला कळालं मुलगी पास झाली, 1 नंबर आली, काय तुमच्या डोळ्यात? डोळ्यात पाणी आले आम्हाला. तर आम्ही केलं नाही, आमची मुलगी गेली म्हणून. पूर्वीचे दिवस आठवले का तुम्हाला? म्हणजे जे आम्ही केलं नाही ते मुलीने केलं, तसं वाटलं. काय इच्छा आहे आता? मुली 10वीत तर चांगलं गुण घेतलेले, पुढे काय शिकवावं अपेक्षा? आता त्याच्या मर्जी, आता काय शिकते म्हणून आता आम्ही शिकवायला तयार आहे. फक्त मेहनत करावं, ते अभ्यास करावं, तेवढंच आमची इच्छा आहे.
पुढं जाऊन चांगलं काम भेटावं त्याला, आमच्यासारखं काम नको असं मला इच्छा आहे. आम्हाला तेवढंच आनंद होत आहे. हां लई आनंद आहे. खरं म्हणलं तर गुंटूक परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरं म्हणलं तर 10वीचा जो टप्पा असतो ना आपल्या आयुष्यातील म्हणजे शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचा हा वर्ष असतो. या वर्षामध्ये 10वीची जी पायरी आहे अति महत्त्वाची समजली जाते. मात्र आम्ही या माध्यमातून एक सक्सेस स्टोरी तुम्हाला प्रेक्षकांना दाखवत आहोत. मात्र या माध्यमातून एक संदेशसुद्धा आम्हाला द्यायचा आहे. जे विद्यार्थी पास झालेत त्यांचं तर अभिनंदनच आहे, पण जे विद्यार्थी नापास झालेले आहेत किंवा त्यांना थोड्याफार फरकानं अपयश मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील खचून न जाता पुन्हा एकदा तयारीला लागावं. कारण हे संपूर्ण आयुष्याची परीक्षा नाही आहे. आयुष्य अजून आपलं पुढं बाकी आहे. जे विद्यार्थी अपयश झालेले आहेत, फेल झालेले आहेत, त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा, कारण यश त्यांना मिळणार आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देखील आम्ही प्रोत्साहन देऊ शकतो की तुम्ही खचून जाऊ नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा. आणि जे यशस्वी झालेत त्यांचं पूर्ण लोकप्रधान न्यूज नेटवर्कतर्फे सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्यासोबत श्रीलेखा गुंटोक ही विडी कामगाराची मुलगी होती. सोलापूरच्या पूर्व भागातील भूम पुल्ली कन्या प्रशालेत पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे आणि तिचं सर्वत्र या ठिकाणी कौतुक होताना दिसत आहे. कॅमेरामॅन झहूर सैदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.